Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. आपण बघत आहोत तुमचा प्रॅक्टिस सेट 4.4. त्याच्यामध्ये राहिलेले आपले शेवटचे 2 एक्झाम्पल्स. सो स्टुडंट, लेट्स सी प्रॅक्टिस सेट 4.4. सो स्टुडंट, क्वेश्चन नंबर 4 मधला सॉल्व मध्ये एक एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या समोर दिलेला आहे. 16y² - 20y + 9 इकडे a/8y² + 12y + 21. पण इथे मात्र 4y - 5 दिलेला आहे आणि इथे 2y + 3. मग आपल्याला याच्यासाठी थेरम ऑन इक्वल रेशोज यूज करायचे. पण थेरम ऑफ इक्वल रेशोज यूज करण्याच्या अगोदर मग आपल्याला थेरम ऑन इक्वल रेशोज जर वापरायचं असेल, म्हणजे प्लस करायचं असेल, मायनस करायचं असेल, तर काय करावं लागणार आहे? आपण ह्या डिनॉमिनेटरचं याच्यामध्ये कन्व्हर्जन करू शकतो का, ह्या न्यूमरेटरचं याच्यामध्ये कन्व्हर्जन करू शकतो का, जरा विचार करायचा आहे. समजा मी इथे तुम्हाला रफली सोडून दाखवते. 4y - 5 आणि इथे 2y + 3 घेतलं मी. मग मी याला कशाने मल्टिप्लाय करू आणि यालाही कशाने मल्टिप्लाय करू, जेणेकरून माझा आन्सर 16y² येईल. मग 4 ला मी जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर 16 तर येणार आहे, पण इथे y पण पाहिजे म्हणून 4y × 4y केलं तर y² सुद्धा इथे मला मिळणार आहे. म्हणजे मला वरती पण 4y ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. त्याच्यानंतर खाली मला किती पाहिजे? 8y². मग इथे जर मी 4y ने मल्टिप्लाय केलं, बघा 4y, 4 2 जा 8 होणार आहे. 4 2 जा 8 आणि y × y² म्हणजे मला जे पाहिजे त्या व्हॅल्यूज इथे मिळणार आहे. आणि पुढे तर आपण करू शकतो कॅल्क्युलेशन. मग काय करायचं? एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याच्या वेळेस हे जे एक्झाम्पल आहे, एक लक्षात ठेवा, कुठलंही एक्झाम्पल मॅथमॅटिक्सचं एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना दिलेलं जे सम आहे किंवा दिलेलं जे उदाहरण आहे ते परत एकदा व्यवस्थित छानपैकी इथे लिहून घ्यायचं आहे. मग आपण काय करणार आहोत? हे जे सम आहे किंवा हे जे एक्झाम्पल आहे ते परत ॲज इट इज तुम्ही खाली उतरवणार आहात. ओके, लिहून घेणार आहात आणि मग त्याच्यावरती आपण काय करणार आहे? पुढची जी प्रक्रिया आहे ती करणार आहोत. ओके, मग मल्टिप्लाय 4y - 5 and 2y + 3 by 4y. या दोघांना काय करणार आहे? मी याने मल्टिप्लाय करणार आहे 4y ने. मग आता मी हे लिहून घेते. 16y² - 20y + 9. त्यानंतर इथे 8y² + 12y + 21 आणि इथे मात्र मला काय करणार आहे? 4y ने मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, इथे पण 4y ने मल्टिप्लाय करायचं आहे. 4y ने मल्टिप्लाय करानंतर मला काय मिळालं? इथे 16y² तर मिळाला, पण इथे 4 5 जा, बघा इथे 4 5 जा किती झाले तुमचे? 20 - 20y सुद्धा मला फ्रीमध्ये भेटून गेलं. -20y. ओके, त्याच्यानंतर मला इथे 8y² तर मिळालाच, प्लस हे प्लस साईन आहे, प्लस इथे बघा 4y × 3, 4 3 जा 12y सुद्धा इथे मिळून गेलेला आहे. ठीक आहे, म्हणजे हे परत मला ॲज इट इज कॉपी करावं लागणार आहे. ओके, त्यानंतर मग आपण काय करणार आहोत? इथे आपलं थेरम ऑन इक्वल रेशोज यूज करणार आहोत आणि मग आपल्याला आपला आन्सर हे मिळणार आहे. मग आपण काय यूज करणार आहे? बाय थिअरम ऑन इक्वल रेशोज. इक्वल रेशोजचं थेरम वापरायचं म्हणजे काय करायची? वरच्यांची आपल्याला ॲडिशन करायची आहे. ओके, सो हे वरती लिहून घेऊया आपण नेहमीप्रमाणे. ओके, काय आहे तुमचा? 16y² - 20y + 9. त्यानंतर इथे 8y² + 12y + 21 हे ॲज इट इज लिहून ठेवलं आणि हे खालचं जे आलेलं आहे हे काय करणार? आपण प्लस करणार आहे. आता हे काय करायचं आहे आपल्याला? याच्यातून जर आपण मायनस केलं, प्लस केलं, थेरम ऑन इक्वल रेशोज मध्ये काय करतो असतो? एक तर प्लस करायचं किंवा मायनस करू शकतो. मग आपण काय करूया? हे मायनस करूया. हे पूर्ण जो ब्रॅकेट आहे तो मायनस केला तर आपल्याला पुढची जी व्हॅल्यूज आहेत ते आपल्याला इथे मिळणार आहे. ठीक आहे, हे पण मायनस करूया खालचं टर्म, म्हणून त्याला मी ब्रॅकेटमध्ये टाकलं मुद्दाम. ब्रॅकेटमध्ये टाकल्यानंतर काय होणार आहे? ब्रॅकेटमध्ये आतले चिन्ह बदलणार आहे. बघा आता कसं होतंय? 16y² - 20y + 9 हा प्लस 16y² होता. इकडे येताना मायनस चिन्ह असल्यामुळे काय झालं? -16y² झाला. त्याच्यानंतर हा -20y होता, हा काय झाला तुमचा? ब्रॅकेटमध्ये मायनस चिन्ह, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस चिन्ह असल्यामुळे ब्रॅकेटमधलं चिन्ह हे बदललेलं आहे. त्याच्यानंतर 8y² हे बाकीचा ॲज इट इज लिहून घेऊया. इथे प्लस 8y² होता, तो काय झाला तुमचा? -8y². हा प्लस 12y हा काय झाला तुमचा? -12y. आता हे सगळं का करतोय आपण? आपल्याला कॅन्सल करायचे सगळं. बघा इथे प्लस 16y² - 16y² कॅन्सल झाला. इथे -20y + 20y पण कॅन्सल झाला. राहिला फक्त इथे काय तुमचा
9 राहिलेला आहे. त्यानंतर इथे पण खाली बघा +8y² -8y² काय झाला, कॅन्सल झाला. नंतर इथे +12y आणि -12y पण कॅन्सल झाला. राहिला काय फक्त तुमचा 9/21. आणि 9/21ला पण आपण भाग देऊ शकतो. कशाने? 9 आणि 21 हे दोघंही 3च्या टेबलमध्ये आहे. सो 3 3 जा 9 आणि 3 7 जा 21. सो काय आलं आपलं जे आन्सर आहे 3/7. ओके, 3/7 आला आहे. मग आपल्याला वायची व्हॅल्यू जर काढायची, इथे कोइफिशियंट काय आहे तुमचा वाय. मग ही जी वायची व्हॅल्यू आहे, ही वायची व्हॅल्यू जर काढायची असेल तर आपण काय करणार आहे, ह्या 3/7ला याच्याशी कम्पेअर केल्यानंतर आपल्याला वायची व्हॅल्यू सुद्धा इथे काढू शकतो. मग आपण काय करूया, काय 4y - 5 आणि इथे 2y + 3 याला लिहून घेऊ आणि याचं हा जो 3/7 आहे याच्याशी काय करूया, कम्पेअर करूया. कम्पेअर करायचं म्हणजे काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. देअरफॉर 7 = 4y - 5 आणि 3 = 2y + 3 असं करून घेतलं. हा इकडे नेला आणि हा याच्या समोर आणलेला आहे. सो 7 4 जा किती आले तुमचे 28y झाले. 7 5 जा किती झाले 35 झाले. 3 2 जा 6y प्लस 3 3 जा काय झाले तुमचे 9 झालेले आहे. आता लाईक टर्म्स एका साईडला आणि अनलाईक टर्म्स एका साईडला, किंवा संख्या एका बाजूला अक्षर एका बाजूला. ओके, 28y हा इकडे +6y होता, इकडे येताना -6y झाला. त्याच्यानंतर बघा हा +9 हा इकडे -35 होता, इकडे जाताना काय झाला तुमचा +35 हा झालेला आहे. सो 28 मधून 6 गेले, किती उरले तुमचे 22y इथे उरलेले आहे. आणि 9 + 5 किती रे तुमचे 14 आणि 3 + 1 4. सो 20y = 44. आता या दोघांमध्ये कुठलंही चिन्ह नाही म्हणजे काय आहे तुमचं मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. देअरफॉर y = 44 / 2 आणि 21 1 जा 22 22 1 जा 22 आणि 22 2 जा 44 म्हणजे 22 1 22 22 2 44. सो अशा पद्धतीने आपल्याला इथे y ची व्हॅल्यू पण मिळालेली आहे. काय सोल्युशन ऑफ द इक्वेशन y = 2. म्हणजे इथे जर आपण सगळीकडे 2 2 2 2 व्हॅल्यू जर टाकली, या साईडला पण टाकली आणि या साईडला पण टाकली, तर दोघंही काय येणार आहे LHS = RHS म्हणजे लेफ्ट हँड साईड = राईट हँड साईड. आणि ते इक्वेशन जे आहे ते बॅलन्स इथे होणार आहे. कशामुळे, जर 2 व्हॅल्यू टाकली तर. सगळ्यात पहिले आपण काय केलं, ह्याचं काय केलं, याच्यामध्ये कन्व्हर्जन करून घेतलं. याच्यासाठी याला 4y आणि याला पण 4y ने मल्टिप्लाय केलं. त्याच्यानंतर थेरम ऑन इक्वल रेशोज करून काय केलं, मायनस केलं. एक तर प्लस करा, एक मायनस करा. ते कशासाठी करतो, इक्वल रेशोज थेरम आपण कट करण्यासाठी करत असतो. नंतर आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली, ही व्हॅल्यू याच्याशी कम्पेअर केली आणि आपल्याला वायची व्हॅल्यू ही 2 इथे मिळालेली आहे. सो अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 4 मधलं हे फर्स्ट सब क्वेश्चन इथे सॉल्व्ह केलेलं आहे. तो आय थिंक तुम्हाला तो समजला असेल तर नक्की लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं समजतोय की नाही ते कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही लिहा सुद्धा. चला बघूया लास्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॅक्टिस सेट 4.4. स्टुडंट सेम एक्झाम्पल आहे, जसं आपण अगोदरचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तसंच आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे बाय युजिंग थेरम ऑन इक्वल रेशोज. सगळ्यात पहिले हे ऑब्झर्व करा. हे ऑब्झर्व केल्यानंतर हे बघा, हे काय दिलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये चेंज करायचं आहे. चेंज कसा करायचं, मी याचं कन्व्हर्जन म्हणजे इकडे बघा y + 8 आहे आणि इथे काय आहे तुमचा 1 + 2y आहे. मी याचं कन्व्हर्जन कशामध्ये करू शकते का, या yचं मला 5y² मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. कशामध्ये 5y². आणि या 1चं मला 5y करायचं, किंवा या 1चं काय करायचं मला 5y करायचंय. तर मी काय करू शकते बघा, 5y करायचं आहे. तर मी इथे पण 5y ने जर मल्टिप्लाय केलं आणि इथे खाली पण 5y ने मल्टिप्लाय केलं तर काय परिणाम होणार आहे बघा, 5y × 5y काय होतं तुमचं 5y² तो मिळणारच आहे. पण 5y × 8 5 × 5 8 जा 40y हे आपल्याला इथे मिळणार आहे. त्यानंतर 5y × 1 काय मिळणार, इथे 5yच मिळणार आहे. त्यानंतर 5y × 2 बघा इथे बरोबर आपल्याला 10y² मिळतंय. 10y² हे सुद्धा मिळणार आहे. म्हणजे जर आपण वरती आणि खाली 5y ने मल्टिप्लाय केलं, 5y आणि 5y ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आपली कंडिशन काय होतीये, कंप्लीट होतीये. मग आता आपल्याला सॉल्व्ह करायचं एक्झाम्पल. सॉल्व्ह करण्याच्या अगोदर काय करणार, हे एक्झाम्पल जे आहे नेहमीप्रमाणे परत एकदा आपण काय करणार, लिहून घेणार आहोत. आन्सर इथून सुरू करतोय आपण. आन्सर लिहित असताना किंवा मॅथमॅटिक्समधलं 10th स्टँडर्डला पण हे लक्षात ठेवा, कुठलंही एक्झाम्पल दिलेलं असेल सगळ्यात पहिले परत एकदा ते लिहून घ्यायचं आहे. सो 5y² ॲज इट इज काय करायचं, तुम्हाला कॉपी करायचं आहे. आणि पुढे लिहा मल्टिप्लाय y + 8 आणि 1 + 2y बाय 5y. कशाने मल्टिप्लाय करतोय आपण,
5y ने मल्टिप्लाय करतो. इथे रफ कॅल्क्युलेशन तुम्हाला ऑलरेडी करून दाखवलेलं आहे. मग हे आपण लिहून घेणार आहे देअरफॉर 5y² + 40y + -12. त्यानंतर इथे 5y + 10y² -4 आणि इथे डायरेक्ट 5y लिहा, इथे y + 8, इथे 5y लिहा, इथे 1 + 2y आणि इथे डायरेक्ट आन्सर लिहून टाकूया. आन्सर आपल्याला मिळालेला आहे. काय आहे ते ॲज इट इज कॉपी करून लिहूया. हे तर आपल्याला ॲज इट इज फक्त उतरवायचं आहे, दुसरं काही करायचं नाही आहे. किती आलं तुमचं आन्सर हे बघा इथे मिळालेलं आहे 5y², 5y² आणि 5 + 8 किती झालं 40y मिळालेलं आहे. आणि इथे 5y + 10y² हे आपल्याला मिळालेलं आहे. त्यानंतर काय रे, बाय युजिंग द थेरम ऑन इक्वल रेशो. बाय युजिंग थेरम ऑन इक्वल रेशोज हे पूर्ण लेसनमध्ये आपण काय केलेले आहे, थेरम ऑन इक्वल रेशोज वापरले. कशासाठी, एकदा प्लस करण्यासाठी, मायनस करण्यासाठी आणि जेणेकरून आपल्याला व्हॅल्यूज फाइंड करण्यासाठी. एक तर प्लस करू शकतो, एक तर मायनस करू शकतो. आता काय करूया, आपण जर हे प्लस तर केल्यानंतर काही फरक नाही पडणार, मायनस करूया. हे मायनस केल्यानंतर आपल्याला आपली व्हॅल्यू ही मिळणार आहे. सो स्टुडंट आता आपण काय करणार आहोत, याच्यातून हे मायनस करणार आहे. म्हणून हे लिहून घेऊया 5y² + 40y -12 नंतर 5y + 10y² -4. आता मायनस डायरेक्ट तुम्हाला चिन्ह पण बदलून दाखवू शकते मी, पण मी तुम्हाला सांगते मुद्दाम हे ब्रॅकेटमध्ये लिहिते तुम्हाला समजण्यासाठी. ओके, ब्रॅकेटमध्ये का, कारण मायनस करताना ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साईन असेल तर काय होत असतं, ब्रॅकेटमधले चिन्ह हे बदलत असतात. ठीक आहे, म्हणून मी ॲज इट इज काय ते लिहून घेतलं, मायनस करायचं आहे म्हणून. आता मात्र पुढच्या स्टेपमध्ये काय करणार आहे, आपण ह्याचे चिन्ह फक्त बदलणार आहोत. ठीक आहे, सो 5y² 40y -12 हा इकडे +5y² आहे. काय झाला तुमचा -5y² झाला. हा +40y हा काय झाला तुमचा -40y झाला. त्यानंतर बघा पुढे, हा +5 होता, हा काय झाला तुमचा -5 झाला. हा +10y होता, हा काय झाला तुमचा -10y² झालेला आहे. आता बघा आपल्याला कॅन्सल करणं इझी. +5y² -5y² कॅन्सल, त्यानंतर +40y -40y कॅन्सल. म्हणजे अशा प्रकारचं एक्झाम्पल आल्यानंतर समजायचं की या एक्झाम्पलमध्ये हे सगळं काय होतं तुमचं लास्टला कट होतं. राहिलं काय तुमचं -12 ॲज इट इज लिहून घेतला. इथे पण +5y -5y कॅन्सल झालं, +10y² -10y² पण कॅन्सल झालं. राहिलं काय तुमचं -4. दोन्ही मायनस मायनस आहे, काय झाले तुमचे प्लस झाले. 12/4 लिहिलं. याला मात्र भाग जातो कशाने, 2 ने. 2 2 जा 4, 2 6 जा 12, परत 6/2. 6/2ला परत भाग, 2 1 जा 2, 2 3 जा 6. म्हणजे काय आलं आन्सर तुमचं 3/1. काय आलं 3/1. आणि हे जे आन्सर आहे याचं आपण याच्याशी कम्पेअर केल्यानंतर आपल्याला इथे वायची व्हॅल्यू आपली मिळणार आहे. चला आता आपण शोधूया वायची व्हॅल्यू. सो आपण हे इक्वेशन लिहून घेऊया. देअरफॉर y + 8/1 + 2y = 3/1. 1 इथे लिहूया, क्रॉस मल्टिप्लाय. आता 1 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय आन्सर तीच संख्या येणार आहे. हा 3 इकडे आणला, 1 + 2y. 1 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे आन्सर तेच येणार आहे, 1y y + 8. तसं लिहून घेऊया. 3 × 1 बघा इथे मात्र बघा 3 × 1 3 प्लस साईन ॲज इट इज. 3 2 जा 6 6y. लाईक टर्म्स बाजूला आणा, आन्सर मिळून जाईल तुमचं. ठीक आहे, आता काय करूया, हा 6y मोठा आहे ना, मग आपण ह्या वायला तिकडे नेऊया म्हणजे ते सोपं पडेल तुम्हाला. देअरफॉर 8 = आणि हा +3 इकडे येताना -3 आणला आहे. ओके, आणि हा y काय होता इकडे प्लस होता, इकडे जाताना मायनस केलं. ठीक आहे, 8 मधून 3 गेले, 5 उरले. 6 मधून हा 1y, नुसता y म्हणजे काय असतो त्याच्या अगोदर 1 असतो. 6 मधून 1y गेला म्हणजे तुमचा 5y उरला. म्हणजे y ची व्हॅल्यू काय आली रे तुमची. देअरफॉर y = हा 5/5 करणार तुम्ही. काय करणार, 5 1 जा 5, 5 1 जा 5. म्हणजे y ची व्हॅल्यू काय आली 1/1 म्हणजेच काय 1. सोल्युशन ऑफ द इक्वेशन काय आलं 1. सो अशा पद्धतीने ह्या प्रकारचे एक्झाम्पल आल्यानंतर ह्या टर्मला तुम्ही पहिले याच्यामध्ये कन्व्हर्ट करून घ्या. इक्वल रेशोचं थेरम वापरा, मायनस करा, सगळे कॅन्सल करा, मग तुम्हाला एक व्हॅल्यू मिळेल. ती व्हॅल्यू याच्याशी कम्पेअर करा आणि तुम्हाला सोल्युशन ऑफ द इक्वेशन हे मिळणार आहे. सो अशा पद्धतीने तुमचा प्रॅक्टिस सेट 4.4 इथे कंप्लीट झालेला आहे. आता आपण स्टार्ट करणार आहोत लवकरच प्रॅक्टिस सेट 4.5. कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आणि चला भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओसह, पुढच्या एक्झाम्पलसह, पुढच्या प्रॅक्टिस सेटसह
पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.